नमस्कार. नमस्कार. मी अप्पासाहेब देसाई, ठाणे, महाराष्ट्र, ग्राउंड डायरेक्टर, वेस्टीज आणि विनिंग टीम. आज मी आलेलो आहे या ठिकाणी गराडे, तालुका पुरंदर, सासवड, जिल्हा पुणे. आणि हे आमचे मित्र आणि शेतकरी आणि वेस्टीजचे रेग्युलर कस्टमर, कंझ्युमर म्हणूया, ॲग्रीचे, जे गेल्या 3-4 वर्षापासून सगळ्या पिकांसाठी याचा वापर करत आहेत. तर या ठिकाणी आहेत टोमॅटोचा प्लॉट आहे. तो त्यांचं म्हणणं आहे की असा टोमॅटोचा प्लॉट त्यांनी कधी आतापर्यंत अनुभवलेला नाही आहे. ओके. आणि त्याच्यासाठी त्यांनी सगळी वेस्टीजची ॲग्री प्रॉडक्ट्स त्यांनी वापरलेले आहेत. साहेब, जरासं एक प्लॉटला हे टोमॅटो कसे आलेत दाखवा जरा. आणि एकेका झाडाला साधारण 10 किलो माल आहे. 10 किलोपेक्षा जास्त एकेका त्या झाडाला माल लागलेला आहे. ओके. तर 100+ फळं आहेत. हां, 100+ एका झाडाला 100+ टोमॅटो लागलेले आहेत आणि बेस्ट क्वालिटी. हां. तर त्यांनी पहिल्यापासून ह्या टोमॅटोच्या प्लॉटसाठी काय काय वापर केला आणि आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव ते शेअर करतील. हां. तर भगवानराव जगदाळे साहेब, बोला जरा. टोमॅटोची लागवड केली आम्ही पहिल्यांदा. हां. मी 2008 पासून टोमॅटो करतोय. पण वेस्टेजचं प्रोडक्ट हे अतिशय चांगलं आहे. कारण पहिल्यांदाच वापरलं हे. तर आपल्या शेतामध्ये बुरशीचं प्रमाण 8 वर्ष झालं मला कव्हर होत नव्हतं. ते मी सुरुवातीला जी करताना टोमॅटोला ॲग्री ह्युमिक, ॲग्री 82 आणि प्रोटेक असं 50 लिटर पाण्यात मिक्स करून ते लागवड करताना सोडून दिलं. त्यानंतर 22 दिवस कंटिन्यू पाऊस होता आमच्याकडे लागवड केल्यानंतर. असं ते टोमॅटो आहे असं वाटत पण नव्हतं. पण 15 दिवसाला दर ॲग्री गोल्ड, ॲग्री ह्युमिक, ॲग्री 82, प्रोटेक अशा 15 दिवसाला फवारणी करायचो आणि त्याच्यामधून रिझल्ट मिळत गेला हा. बरोबर. आणि वेस्टेजची औषधं एकदम चांगली आहेत. 100% रिझल्ट देणारे आहे. 100% रिझल्ट देणारी आहेत. आणि ते पाहू शकता प्लॉट. बरोबर. फक्त आपण स्टेप बाय स्टेप त्याचा वापर जर केला तर 100% रिझल्ट मिळतोय आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. आता सरांचं म्हणणं आहे की ह्या प्लॉटच्या बरोबरचेच सेम जातीचं जे रोप आहे ते लावलेलं आहे. त्या प्लॉटमध्ये आणि यामध्ये जमीन आसमानाचा फरक खूप फरक आहे. आमच्या एका मित्राने लावलेलं आहे हेच रोप. त्याला 1000 आम्ही दिलेलं आहे. 3000 आणलं होतं त्यामधलं. आणि त्यांनी वेस्टेजचं बिलकुल वापर केला नाही. आणि आता 2-3 दिवस झालं माझ्याकडे येतोय, तुझा प्लॉट इतका भारी आहे, माझ्याला काय झालं तर मी आता काय करू. तर आता स्टेज 3 महिन्याची झालेली आहे. तरी त्याला सांगितलं ॲग्री ह्युमिक आणि प्रोटेकची फवारणी करून घे. बरोबर. हां, असं. तर त्याला सांगितलं की बाबा तू ज्या 3 सऱ्या, तेव्हा माझी 1 सरी ते पण टाईट आहे. त्याच्याला 20-22 फळं आहेत कुठंतरी, पिवळी पानं पडलेली आहेत. पण वेस्टेजचं प्रोटेक बुरशीला म्हणजे कुठल्याच प्रकारची बुरशी येऊन देत नाही, करपा येऊन देत नाही. मॉसही चांगलं आहे, मॉसनी फुलधारणा होती. आणि हेच मी परत आस्टरसाठी वापरलंय, पावट्यासाठी वापरलंय. तर सगळीकडे 100% रिझल्ट आहे. ॲस्टर नेमका गणेश चतुर्थी आणि दसरा ह्या दरम्यान आलं आणि त्यांना रेट पण चांगला मिळाला. फुलाची क्वालिटी तशी जबरदस्त होती. आम्हाला गणपतीमध्ये उत्पन्न कमी गावलं, पण रेट 400 रुपये किलोपर्यंत मिळाला. बरोबर. आणि तेच परत नवरात्रात दसऱ्याच्या त्या 10 दिवसात आम्हाला 200 ते 250 रुपये रेट पर केजी मिळाला. कधी 300 रुपये पण मिळाला. पण वेस्टेजचं ॲग्री मॉस, प्रोटेक याच्याच फवारण्या व्यतिरिक्त कुठलंच काही फवारलं नाही यावर्षी. आणि पावसाचं प्रमाण आमच्याकडं खूप होतं, जास्त होतं. कमी पाऊस पण कंटिन्यूस पाऊस. 22 दिवस तर एकसारखा पाऊस होता. त्याच्यातून सुद्धा या वेस्टेजची उत्पादनं आपण जी वापरली त्याच्यामुळे प्लॉट 100% रिझल्ट आहे. प्लॉट राहिले. आणि वेस्टेज न वापरलेल्या लोकांचे बरेचसे प्लॉट गेले. ॲस्टरचा बऱ्याच लोकांचा प्लॉट गेला. काही लोकांचे वाटाण्याचे प्लॉट होते या ठिकाणी, ते वाटाण्याचे पूर्ण प्लॉट गेले. यांच्या एका वाटाण्याच्या प्लॉटमधून बऱ्यापैकी उत्पादन त्यावेळी मिळालं होतं. वाटाणा आपण केलेला होता 14 किलो. त्याला एकदाच ॲग्री मॉस आणि प्रोटेक एकच फवारणी केली होती.
तर मला त्याच्यात एका तोड्याला 250 किलो आणि एका तोड्याला 200 किलो 450 किलो माल 2 तोड्यात फिनिश, पण पूर्ण भांडवल निघालं 20-21 हजार रुपये झाले होते. तसं गावात 140 किलो एका शेतकऱ्याने वाटाणा पेरला म्हणजे होता, 13 किलो वाटाणा गावला. किती एकरवर? अहो त्याचं ते 140 किलो म्हणजे जवळ 6-7 एकर वाटाणा. 7 एकर वाटाणा पूर्ण फ्लॉप गेला अति पावसामुळे, ज्याच्यामध्ये वेस्टीज ॲग्री वापरलं नव्हतं, फक्त रासायनिक वापर केला होता. आणि आता गावातील शेतकरी येऊन पाहत आहेत प्लॉट, तर म्हणतात नेमकं काय केलंस तू, आजपर्यंत कधी नव्हतं असं पीक. येस. तर सांगितलं की हे सर्व वेस्टेजची कमाल आहे. औषधं आहेत आणि चांगल्यापैकी रिझल्ट. येस. आणि ह्या प्लॉटमध्ये आता हा 10 गुंठ्याचा टोमॅटोचा प्लॉट आहे. भगवान जगदाळे साहेब म्हणतात की हा कमीत कमी 1 एकराचं रिझल्ट 20 गुंठ्याचं मार्जिन हे यील्ड मिळणार आहे, उत्पादन मिळणार आहे. मिळणार. ओके. अच्छा. जरा हे दाखवा ना प्रत्येक प्लॉटला हे कसं आहे, जरा थोडं थोडं. हे बघा, हे बघा, अजून एक पलीकडे पण हे करा. हां, हे बघा, प्रत्येक झाडाला असे फलधारणा झालेली आहे. द्राक्षापर्यंत हां, म्हणजे द्राक्षाच्या वेलीला जसे घड येतात तसे हे टोमॅटोचे घड प्रत्येक झाडाला अगदी शेंड्यापर्यंत लागलेले आहेत. आणि याचा तोडणी अजून सुरू व्हायची, आता ह्या आठवड्यामध्ये सुरुवात होईल. एक कॅरेट गेलं अच्छा. बाजारात, आपल्याला 450 रुपये 10 किलोला दर भेटलाय. अच्छा, 1 कॅरेट आज गेले. काल आपलं 1 कॅरेट तुटलंय, हां. 450 रुपये 10 किलोनी पुन्हा मार्केटला गेलेलं आहे. 1000 रुपये एका कॅरेटचे लागले. वा, व्हेरी गुड, छान. तर मंडळी, वेस्टीजचे ॲग्री प्रॉडक्ट्स 100% रिझल्ट देणारे आहेत. त्यामुळे फक्त आपण आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करणं आणि स्वतः अनुभव घेणं गरजेचं आहे. एकदा वापरल्यानंतर मग परत तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही की हे परत